कुलाबा वेधशाळेकडून मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट। अवकाळी पावसामुळे मान्सून पूर्व कामं मात्र रखडली। कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। ज्योतिबा डोंगरावर देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस। रत्नागिरीच्या साखरपा परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मान्सून पूर्व पाऊस। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एकाच ठिकाणी 6 झाडं कोसळली। सिंधुदुर्गच्या कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस। पावसामुळे आंब्यासह जांभूळ पीक अडचणीत, शेतकऱ्यांचीही तारांबळ। पुण्याच्या हडपसरमधील वैदुवाडी भागामध्ये जोरदार पाऊस। पावसामध्ये अनेक झाडं कोसळली। झाडं कोसळल्यानं विजेचा खांबही कोसळला। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकदमध्ये मान्सून पूर्व पाऊस। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं रिसोड मेहकर मार्गावर रस्त्यावर झाड पडल्यानं वीज पुरवठा खंडित। काही वेळासाठी वाहतूकही ठप्प। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या रिमझिम सरी, उकाड्यानं हैराण, नागरिकांना काहीसा दिलासा। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड। विद्युत वाहक तारांचे खांब देखील जमिनीवर आडवे झाल्यानं वीज पुरवठा खंडित। साताऱ्याच्या महाबळेश्वर, वाई, खंडाळा, शिरवळ परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाच्या सरी। अनेक भागातला वीज पुरवठा खंडित। वाशिममध्ये झालेल्या पावसामुळे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा। फळबागांसह जनावरांच्या गोठ्यांचंही मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू। फळ पिकांसह उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान। जबरदस्त उकाड्यानंतर जालन्यामध्ये पावसाची हजेरी। दरम्यान वाढत्या तापमानामुळे हैराण नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला। छत्रपती संभाजीनगरच्या सोमपुरी गावात अवकाळीनं शेतकऱ्यांची पपईची बाग उद्ध्वस्त। वादळी वाऱ्यामुळे शेतात पपईचा सडा। 12वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार। दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार। महाराष्ट्रात सुमारे 54.33% मतदानाची नोंद। सर्वाधिक 76.5% मतदान पश्चिम बंगालमध्ये। बिहारमध्ये 54.85%, जम्मू काश्मीरमध्ये 58.17%, झारखंडमध्ये 63.9%, ओडिशामध्ये 69.34% तर उत्तर प्रदेशमध्ये 57.79% आणि लडाखमध्ये 69.62% मतदानाची नोंद। पालघरमध्ये रात्री 8 वाजता नंतरही मतदान केंद्राबाहेर रांगा। ईव्हीएम मशीन संथ गतीनं चालत असल्याचा मतदारांचा आरोप। बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान झालं। बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचाही प्रकार घडला। शरद पवारांचे आरोप। पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, त्यामुळे एवढ्या सभा घेतायत, एवढ्या सभा घेऊन ते व्यक्तिगत हल्ले करतायत। शरद पवार यांची टीका। शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते परिणामांची पर्वा न करता झुंजले। ते पाहता देशातून हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल। उद्धव ठाकरेंकडून महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। पराभवाच्या भीतीने मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर। संथ मतदानावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला फटकारलं। समोर पराभव दिसत असल्यानं उद्धव ठाकरेंचं नेहमीप्रमाणे रडगाणं सुरू। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली। ते उद्या ईव्हीएम मशीनवरही टीका करतील, तर पोलिसांवर सुद्धा ते टीका करतील। भाजपच्या मोहित कंबोज यांची टीका। आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मतदान सुरू असताना ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत दिशाभूल केल्याची आशिष शेलार यांची तक्रार। लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक। महाराष्ट्रातले मतदानाचे 5ही टप्पे पार पडल्यानंतर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना एक्सवरून भावनिक पत्र। भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंमध्ये चुरशीची लढत। मतदान संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा। मुंबईच्या ओशिवरा इथं बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाईंनी पकडलं। संबंधित व्यक्तीवरती कारवाई करण्याची मनसेची मागणी। धुळे शहरात मतदान केंद्राबाहेर 2 गटात दगडफेकीची घटना। डमी मतदान होत असल्याच्या अफवांनंतर मतदान केंद्राबाहेर वातावरण चिघळलं।
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंच्या 2 कार्यकर्त्यांवर मुरबाडमध्ये हल्ला. भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नावं गहाळ होण्याचा प्रकार. मतदार यादीतून नावं गहाळ झाले असल्यानं मोठा गोंधळ उडाला. ज्यांची नावं गहाळ झाली आहेत त्यांची माहिती गोळा करून कोर्टात याचिका दाखल केली जाणार. पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी दारू देणाऱ्या 2 पब चालकांसह मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल. मुलगा अल्पवयीन असल्यानं वडिलांवर गुन्हा दाखल. पुण्याच्या कल्याणी नगर येथील अपघातास जबाबदार असलेल्या तरुणाचा दारू पितानाचा व्हिडिओ समोर. मद्यपान करून गाडी चालवल्यानंच अपघात झाल्याचंही समोर. पुणे अपघातातील आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला जामीन मिळाला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. तर या विरोधात सत्र न्यायालयात जाणार असल्याचीही माहिती दिली. पुण्याच्या कल्याणी नगरमधल्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मुलाला राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे वाचवण्याचा प्रयत्न करतायत. सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांचा आरोप. पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघाताचं प्रकरण राजकीय दबावापेक्षा पैसे घेऊन पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला. रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनसमोर रवींद्र धंगेकरांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये अल्पवयीन कार चालकानं दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू. अपघातास कारणीभूत असलेल्या मुलाला तात्काळ जामीन दिल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यामध्ये वादाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. नाशिक लोकसभा मतदारसंघात 61% मतदान. 2019 मध्ये नाशिक लोकसभेसाठी 59.43% मतदान झालं. वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया जुन्या पद्धतीनं राबवण्यास सुरुवात. राज्यभरातील पालकांचा प्रक्रियेला मोठा प्रतिसाद. 3 दिवसातच 73,000हून अधिक अर्ज दाखल. अहमदनगर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं राष्ट्रवादीचं आंदोलन. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांचा मेणबत्ती आणि गॅसबत्ती देऊन निषेध केला. वरळी विधानसभेतील ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू. उन्हामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे कार्यकर्त्याला त्रास झाल्याची माहिती. काँग्रेसचे आमदार पीएन पाटील यांच्या मेंदूवरची शस्त्रक्रिया यशस्वी. प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याची पीएन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांची माहिती. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल. मनोज जरांगेंचा इशारा. जरांगे 4 जूनला आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार. वाशिमकरांनी शून्य सावली दिवस अनुभवला. भौगोलिक बदलामुळे दुपारी 12 वाजता सावलीनं साथ सोडल्याचा नागरिकांना अनुभव. अहमदनगरच्या एमआयडीसी परिसरात 9 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू. बालगृहात शॉक लागल्याची माहिती. या प्रकरणी बालगृह व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. भंडाऱ्यामध्ये पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश. लाखांदूर वनविभाग आणि एनएनटीआरच्या बचाव पथकानं रेस्क्यू केलं. जालन्यामध्ये चोरट्यांनी भरदिवसा महावीर चौकातलं एटीएम फोडलं. गॅस कटरच्या साहाय्यानं एटीएम फोडल्याची माहिती. पोलिसांच्या 3 पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू. नाशिकमध्ये मंगळसूत्राची चोरी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला नागरिकांचा चोप. महिलेनं प्रसंगावधान दाखवत चोरट्याला पकडून ठेवत आरडाओरडा केला. आईसमोरच तरुणाची हत्या करण्यात आली. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील निटवडे रोडवरची घटना. सैन्य दलातील जवानासह 3घांनी तरुणावर आईसमोरच वार केले. विकास पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. तर मारहाण करणारे 3घेही पसार. कापसाचं बियाणं घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या शेतकरी महिलांमध्ये हाणामारी. अकोल्याच्या अकोट इथल्या नगरपालिकेसमोर असलेल्या कृषी केंद्रावरचा हा प्रकार आहे. वाशिम जिल्हा हद्दीतील तेंदूपत्ता अकोलावन परिक्षेत्रातील असल्याचं दाखवत महसूल बुडवण्याचा प्रयत्न. तेंदूपत्ता माफियांकडे वाशिम वनविभागाचं मात्र दुर्लक्ष. पुणे बंगळुरू महामार्गावर आनेवाडी टोलनाका परिसरात होर्डिंग कोसळलं. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग काढण्याचं काम सुरू असताना हे होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये वडनेर, गंगाई आणि सागरवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक. पाण्याच्या समस्येबाबत अभियंत्यांना भेटण्यासाठी गेले असता ते कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यानं त्यांच्या खुर्चीला हार घालत मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहत आंदोलन. अकोल्याच्या चिखलगावमधील भारतीय लष्करातील जवान विशाल तायडेचा उत्तर प्रदेशात अपघाती मृत्यू. उत्तर प्रदेशातील बरेली इथं कर्तव्यावर असताना भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेमध्ये त्यांचा मृत्यू झालाय.
रत्नागिरीच्या खेडमध्ये मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 2 तरुणांचा जगबुडी नदीमध्ये बुडून मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यानं तसंच पोहता न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे माणगावजवळ वाहतूक कोंडीची समस्या कायम। त्यात वीकेंड आणि मतदानाची सुट्टी संपल्यानं मुंबईकर परतीचा प्रवास करत असल्यानं वाहतूक कोंडी। पुढचे 5 दिवस देशात उष्णता वाढणार। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह उत्तर प्रदेशात तापमानाचा पारा अधिक असेल तर राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर 76,500 प्रतितोळा। जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम। छत्तीसगडच्या कावरधा जिल्ह्यात भीषण अपघात। कुगडूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बहपनी गावाजवळ पिकअप ट्रक खड्ड्यात पडल्यानं 18 मजूर ठार। यामध्ये 16 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवरून पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली। परदेशी फंडिंगमुळे आम आदमी पार्टी अडचणीत येण्याची शक्यता। आपला अमेरिका, कॅनडासह अनेक देशांमधून 7 कोटी 8 लाखांचा निधी प्राप्त झाल्याची ईडीनं गृह मंत्रालयाला सोपवलेल्या अहवालात माहिती। आपनं FCRA, RPA आणि IPC नियमांचं उल्लंघन केल्याचाही ईडीचा आरोप। आजोबांच्या प्रतिष्ठेचा आदर करत असाल तर भारतात परत या आणि पोलिसांना तपासात सहकार्य करा। कुमारस्वामी यांचं प्रज्वल रेवण्णा यांना जाहीर आव्हान। सेक्स स्कॅन्डल प्रकरणी रेवण्णा देशाबाहेर। माजी पंतप्रधान राजीव गांधींची आज 33वी पुण्यतिथी। दिल्लीतील वीरभूमीवर सकाळी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे श्रद्धांजली वाहणार। इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू। पायलटला डोंगर दिसला नसल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक तपासात शक्यता व्यक्त। इब्राहिम रईसी यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। भारत-इराण संबंध दृढ करण्यासाठी रईसी यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील। या दुःखाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी असल्याची पंतप्रधानांची एक्सवर पोस्ट। इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर भारत सरकारकडून आज देशामध्ये 1 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर। संसदेच्या नव्या आणि जुन्या इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णतः CISFकडे। संसदेच्या सुरक्षेसाठी 3,317 CISF जवान तैनात। संसदेमध्ये तैनात असलेल्या CRPFच्या जवानांना PDGनं 1400 सैनिकांना परत बोलावलंय। गेल्या वर्षीच्या घटनेनंतर सरकारचा निषेध करण्यात आलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।